बालदोस्तांनो, या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन ह्या सणाची माहिती बघूया। मराठी निबंध 20 ओळींचा। सर्वप्रथम पीकेस लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। रक्षाबंधन हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे। रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण आहे। रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। हा सण हिंदूंमध्ये लोकप्रिय असला तरी जवळजवळ प्रत्येक धर्मात जातीमध्ये या सणाबाबत आदर पाहायला मिळतो। या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व त्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थनाही करते। आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून बहिणी आपल्या भावावरील प्रेम व्यक्त करतात, तर भाऊ आपल्या बहिणीचे संरक्षण आणि आयुष्यभरासाठी सोबत देण्याचे वचन देतो। सोबत काही भेटवस्तूही देतो। रक्षाबंधनच्या दिवशी सर्वजण नवीन कपडे परिधान करतात। सर्वत्र आनंदी वातावरण असते। बहिणी उत्साहाने पूजेचे ताट सजवतात। पूजेच्या ताटात कुंकू, राखी, अक्षदा, दिवा, मिठाई इत्यादी वस्तू ठेवल्या जातात। भावाला पूर्व दिशेला बसवून डोक्याला कुंकू, अक्षदा लावून आरती ओवाळली जाते व राखी बांधली जाते आणि एकमेकांना मिठाई खाऊ घातली जाते। रक्षाबंधन या सणाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात, तर काही ठिकाणी नारळी पौर्णिमा असे देखील म्हणतात। आधुनिक काळात प्रत्यक्ष भेटणे शक्य नसल्यास दूर राहणाऱ्या बऱ्याच बहिणी भावाला कुरिअरने राखी पाठवून देतात। तसेच आता फोनवर देखील शुभेच्छा पाठवल्या जातात। अशा प्रकारे रक्षाबंधन हा बहीण भावाचे प्रेम टिकवून ठेवण्याचा सण आहे। भावा बहिणीचे अतूट बंधन म्हणजेच रक्षाबंधन। हा सण म्हणूनच हिंदू संस्कृतीची एक सुंदर परंपरा आहे। आजकाल तर ज्या बहिणींना भाऊ नाही अशा बहिणीही बहिणींसोबतच हा सण साजरा करतात, कारण सणाचे सार मात्र तेच राहते। देशाच्या सीमेवर देशवासियांच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना देखील अनेक संस्थांतर्फे राख्या पाठविल्या जातात। प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्याला ज्यांची मदत होते त्यांना देखील आपण राखी बांधू शकतो। थोडक्यात आता हा सण फक्त बहिणी किंवा भावांपर्यंतच मर्यादित राहिला नसून रक्षाबंधन ह्या नावाप्रमाणे आपले रक्षण करणाऱ्या प्रत्येकाला आपण राखी बांधू शकतो आणि कृतज्ञता व्यक्त करू शकतो। आता तर बहीण आपल्या बहिणीला, मित्रमैत्रिणींना, तसेच मुलगी तिच्या वडिलांना आणि बायको तिच्या नवऱ्याला देखील रेशमी धागा बांधते। कोकणात नारळी पौर्णिमा म्हणून हा सण साजरा केला जातो। कोळी लोक समुद्राला नारळ अर्पण करून पावसामुळे समुद्राने जे उग्र रूप धारण केले असते ते शांत करण्यासाठी प्रार्थना करतात आणि त्यानंतरच मासेमारीला सुरुवात करतात। अशा प्रकारे रक्षाबंधन हा सण सर्वत्र अगदी उत्साहात साजरा केला जातो। रक्षणाचे वचन आणि प्रेमाचे बंधन घेऊन आला श्रावण, बहीण भावाच्या अतूट नात्याचा
पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन। मुलांनो, ही सोपी आणि सुटसुटीत माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल। थँक्स फॉर वॉचिंग हा व्हिडिओ। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।